आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। घ्या काय म्हणतोय देवा आणि कोणाचं कौतुक काय झालंय? कौतुक कोणाचं करणार? आपल्या सावलीचं. सावलीचं काय केलं सावलीने? देवाच्या मदतीने तिनं त्या राजकुमारचं जे अफेअर आहे ते तिलोत्तमासमोर उघडं केलं. काय राजकुमारचं अफेअर आहे? शी काय नीच माणूस आहे हो. म्हणजे इकडे घरी त्याची बायको त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि आणि हा बाहेर असं शेण खातोय. काय अवस्था झाली असेल अमृताची देवच जाणे. नाही पण सावलीने केलं ते अगदी बरोबर आहे. हा धाडसी हो पोर. उत्तम केलं, योग्य केलं. काय संसारी मुलगी आहे ना ती. सुखी संसाराची किल्ली तिला माहिती आहे. आता राहता राहिला प्रश्न त्या राजकुमारचा. त्याच्याबद्दल कल्पना मी त्या तिलोत्तमाला आधीच दिली होती. त्यामुळे आता जे काही घडलंय त्यात मला काही नवीन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, सावली त्या घरातील एक एक वाईट प्रवृत्ती दूर करणार. मेंदळी कुटुंबाच्या शुद्धीकरणाचा विडाच उचललाय माझ्या लेकीनं. काही म्हण, नशीबवान आहे तिलोत्तमा. तिनं जे काही थोडंफार पुण्य केलंय ते सावलीच्या रूपानं तिच्या घरात आलंय. म्हणून सगळं चाललंय. देवा बारीक लक्ष ठेवा. हे मुलगी जे मला देऊ शकते ना ते अमृता तू मला कधीच देऊ शकत नाही. करता येणार मला हिच्या बरोबर संसार. काय करत होतीस तू? हे भरलेलं आयुष्य होतं माझं. किमान अशी समजूत करून घेतली होती स्वतःची की माझा संसार समृद्ध आहे, सुखी आहे. नाही, भ्रमाचा भोपळा होता तो. शेवटी फुटलाच. सांगा ना, किती दिवस असं खोट्याच्या आशेवर जगणार आहे मी? काहीच अर्थ राहिलेला नाही आता. संपलं, सगळं संपलं. मी संपले, माझं अस्तित्व संपलं, सगळं संपलं. काहीच शिल्लक राहिलेलं नाही, काहीच नाही. अगं बहिणी, काय बोलतेस तू? या घरात जर सगळ्यात जास्त सहनशील व्यक्ती कोण असेल तर ती तू आहेस. तू जशी बोललीस तर कसं होईल? तरी माझ्या वाट्याला काय आलं? मातृत्वापासून ते सुखी संसारापर्यंत काहीच नाही रे. काय करू सांग ना. हे बघ वहिनी, मगाशी आई म्हणाली तसं तू फक्त राजकुमार दादाची बायको नाही आहेस, या घरची लेक आहेस, माझी वहिनी आहेस. आम्हा सगळ्यांना तू हवी आहेस. अमृता चुकलीस तू. स्वतःचा जीव संपवायला निघाली होतीस तू. कोणासाठी? त्या राजकुमारसाठी ज्याने तुला फसवलं, तुझ्याशी प्रतारणा केली, त्या तुझ्या नवऱ्यासाठी तू स्वतःचा जीव घेणार होतीस का? गुलाम आहेस? सांग ना, गुलाम आहेस का त्याची तू? मी तुला मुलगी मानलंय ना, आई आहे ना मी तुझी. मग आईच्या मायेचा हा असा अपमान करतेस तू? मला माहित नव्हतं. माझी लेक
मनानं एवढी दुबळी असेल मला खरंच ठाऊक नव्हतं. एवढी कमकुवत आहेस तू? थोडा विचार कर ना. जे त्या राजकुमारनी केलं, जो गुन्हा केला त्याने, तो जर का तू केला असतास तर त्याने केलं असतं तुला माफ? त्याने घेतला असता? तुझ्यासाठी स्वतःचा जीव घेतला असता? नाही ना. याचा कारण विचारतो. आपला जीव एवढा स्वस्त नसतो अमृता, आणि त्याच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच द्यायचा. मला तर एक गोष्ट कळतच नाही की का सगळं आपण सहन करायचं. प्रत्येक गोष्ट स्त्रीने का सहन करायची नेहमी? घरातली सगळी कामं करायची आपण, घर संसार सगळा सांभाळायचा स्त्रीनं, मुलांना जन्म द्यायचा स्त्रीनं, मुलांना सांभाळायचं स्त्रीनं, त्यांच्यावर संस्कार करायचे ते सुद्धा स्त्रीनं. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत रांधा वाडा उष्टी काढा कोणी करायचं? आपण, स्त्रीनं. का नाही? मला तर एक गोष्ट कळतच नाहीये. पुरुषांनी वाटेल तसं वागायचं. हं? त्याची नजर भिरभिरली तर चालते, पण आपली नाही चालत. आपण जमिनीकडे डोळे लावून खाली मान घालून चालत राहायचं. डोळे बंद करायचे किंवा झापड लावायची डोळ्यांना. का? आणि कोणी सांगितलंय हे नियम आपल्याला? कोणी आखून दिलेत? सांगा ना. आपण लादून घेतलेत ते स्वतःवर. तोडून टाक हे सगळे नियम, उधळून लाव. मी सांगते तुला, मी फक्त तुझी सासू नाहीये, तुझी आई आहे, तुझी सखी आहे, तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्यासारखी एक स्त्री आहे, आणि मी राहीन ना तुझ्या पाठीची कायम उभी. कुणाला नाही घाबरायचंस तू. उभी राहा कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने उभी राहा. कारण तू काहीही चूक केलेली नाहीयेस. ज्यानं चूक केली त्यांनी घाबरावं. तू डोळ्यात डोळे घालून विचार ना एकदा त्याला, का केलंस असं? आहे हिम्मत तुझ्यात? अमृता, ठेव ही हिम्मत. हा, असं रडत बसायचं नाही, मी सांगते तुला. आणि एक गोष्ट, हे परत जर का असं केलंस ना तर मी कायमचं बोलणं सोडेन ना तुझ्याशी. वहिनी, आम्ही असताना तरी असं काही करायचं नाहीये. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. मी का बोलता असं? तुमचं अस्तित्व नाहीये, काहीच किंमत नाही, असं काहीच नाहीये. तुम्ही आई आहात आमच्या. माझ्यावर आणि सारंग सरांवर तुम्ही पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करता. आणि आई होण्यासाठी मुलांना जन्म द्यावाच लागतो असा नियम आहे का कुठे? नाही ना. आई आपल्या लेकरांना सोडून जाऊ शकते का? आम्हाला आमची आई हवी आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. आई सॉरी. सा